आता दुसऱ्याच्या हातावर लागणं बी मुश्किल आहे. दोन्ही वेळ डरवतो दोन्ही वेळ. नमस्कार मित्रांनो, आपल्या वादळवाट 5577 या यूट्यूब चॅनलवर आपण परत एकदा सोलापूरमध्ये असणाऱ्या पंढरपुरी म्हशीचं असणाऱ्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशीचं गोटं दाखवत असताना की सोलापूर हे खरं तर पंढरपुरी म्हशीचं माहेरघर आणि आपल्या वादळवाट चॅनलवर खरं तर अल्पावधीत चांगल्या म्हशी दाखवण्याचा उद्देश फक्त आपला की महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी, टॉपच्या गोटं आणि हा खरं तर यूट्यूब चॅनल काढण्याचं माध्यम फक्त आपल्याला की चांगल्या म्हशी यूट्यूबवर दिसाव्या, लोकांपर्यंत पोहोचाव्या हा उद्देश आहे हा चॅनल काढण्याचा. आणि चांगल्या वस्तू महाराष्ट्रात एक म्हशी पंढरपुरी म्हैस म्हटलं तर की प्रत्येक लोकांचा अभिमानाचा असा क्षण आहे. ज्या आपण महाराष्ट्रातल्या टॉपच्या लोकांच्या मुलाखती की लोकांपर्यंत चांगल्या म्हशी दिसाव्या, या म्हशीची माहिती हा उद्देश हा व्हिडिओचा किंवा या चॅनलचा म्हशी दाखवण्यात. कारण भरपूर अशा म्हशी आहेत की ती लोकांना अजून माहिती नाही, त्या लोकांपर्यंत पोहोचाव्या हा यूट्यूबचा व्हिडिओ बनवल्याचा वादळवाट 5577चा उद्देश आहे. जास्तीत जास्त लोकांना विनंती आहे की आज आपण अशाच एका सोलापूरमधील प्रसिद्ध नाव म्हणजे आहेरगवळी हे सोलापुरातलं एक म्हशीसाठी प्रसिद्ध असणारं नाव आहे. खरं तर काही कारणाने ह्यांनी म्हशी मोडल्या होत्या, पण ज्या माणसाला एखाद्या म्हशीचा नाद असला का म्हशीच लागत्या त्या, तशा पद्धतीने आहेरगवळी साहेबांनी म्हशी बनवल्या. मला सांगायचं काय की अजून आपल्याला मुलाखती खूप घ्यायच्या आहेत. जे कोणी प्रत्येक जिल्ह्यातून म्हशी आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासुद्धा आपल्याला या प्रत्येक जिल्ह्यातून सांगा, आमच्याकडं मुलाखती घ्यायला या. कारण आपण महाराष्ट्रात तुमच्या म्हशी सोशल मीडियावर दिसाव्या, महाराष्ट्रभर तुमच्या म्हशी गाजाव्या, लोकांना एक तुमच्या चांगल्या वस्तू त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले तर दाखव्या. आहेरगवळी मालकांच्या गोट्यावर आज म्हशीच्या रानात अचानक मुलाखती घ्यायला लागलो. पण जातीच्या म्हशी कशा असते त्या आहेरगवळी ही एक खानदानी म्हशी सांभाळणारं एक नाव आहे सोलापुरातलं. आणि खानदानी माणसाच्या म्हशी तशा खानदानीच असतात, अशा पद्धतीनं आहेरगवळी मालकांच्या गोट्यावर आलं. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. माझं नाव भीमबाबा आहेरगवळी. भीमबाबा आहेरगवळी. म्हशी कधीपासून काय सुरुवात काय सांगचाल? आमचे आजोबापासून, आजोबा पंजोबापासून. बरं बरं बरं. आता म्हशी एवढं दिवस पंढरपुरी निवडली, तुम्ही सोलापुरात राहता, त्यावेळेस मुराचा हा काय प्रसंग आला का पंढरपुरी पहिल्यापासून? पंढरपुरी पहिल्यापासूनच. बरं बरं बरं. काय सांगताल पंढरपुरी म्हशीबद्दल तुमचं एकंदरीत? ही पंढरपुरी म्हशी म्हणल्या तर एक आपलं बरं 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 हे असल्यासारखं. बरं. तुम्ही मध्यंतरी म्हशी मोडल्या होत्या, परत चालू केल्या, काय वैशिष्ट्य सांगा? का म्हशी मोडून जरा अडचण आलती, घरबीर बांधले, परत जनावर केले परत. बरं बरं घरचे. मग आता हे तुम्ही परत चालू केलं, परत म्हशी कसं काय म्हशी आता सांभाळून काय वाटते एकंदरीत समाधान? बरं म्हशीशिवाय वाटतं. तुम्हाला करमत नाही, करमत नाही. बरं ज्या वाटतं. म्हशीला नाद आहे त्या माणसाला करमत करमत नाही, करमत नाही. बरं बरं बरं. आता सोलापूर बऱ्याच दिवसापासून सोलापुरात म्हशी आहे त्या हो. म्हशी एकंदरीत पंढरपुरी म्हशीची ओळख काय सांगताल? पंढरपुरी म्हैस म्हणजे नेमकं काय आहे, नेमकं हिचं वैशिष्ट्य काय काय सांगताल आम्हाला? पंढरपुरी म्हैस म्हणल्या तर ही एक शान आहे, हा हा. बरं बरं बरं. आमची शान असल्यासारखीच आहे. बरं 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 बरं. म्हणजे तुमचं वैभव आहे हे प्राप्त आहे म्हणायचं. मला अजून थोडं काय सांगा, आता आपल्यापाशी म्हशी किती देखून? एकूण 5-6 म्हशी आहेत, 4-5 वासरा, 1-2 गायरा आहे. बरं बरं बरं. तेवढेच आहे, जास्ती काय नाही. आता जी तुमची ही जी रेडी महाराष्ट्रात गाजती आता सध्या, काय हिचं नाव काय? हिचं आपण तुफान. तुफान आहे काय? बरं बरं बरं. आता ह्या रेडीचं वैशिष्ट्य काय रूप आहे हिचं एवढं? हिला आता सोलापूर जिल्ह्यात तिची चर्चा होते, मागणी बऱ्याच झाली, पण तुम्ही सध्या काय विकायला तयार नाही? नाही द्यायची नाही आपल्याला. हा, मागणी खूप झाली. याची वस्तू म्हणजे तुमच्या खंडाचं हे नाक आहे ना? मग काय म्हणजे ह्या रेडीत काय एवढं देखणे पण काय सांगचाल? की देखणे पण आहे, जे शिंगा आहे, जे तोंड चांगला आहे, मुळा घरचं वस्तू आहे, सांभाळलेला 1-2 वेळ पिळून खायची इच्छा आहे. आईचं पण नाव नाव होतं. होतं. बरं बरं बरं. या आईचं नाव पुढं गाजवणारी पुढं गाजवणार. आणि तिचं रूप सांगा आता काय करून आहे सध्या हिची काय म्हणजे काय? परवा इली आहे, आता येईल. आता इली आहे, 2.5 वर्षाची आहे. बरं बरं बरं. म्हणजे नाकाड आहे, जे तोंड नाकाड पण आहे. नाकाड पण आहे. होय, होय, होय. हे सगळ्या गोष्टीनं चवांगी चिर आहे म्हणा. हे रेडी आता येईल. दूध काय देते? काय दूध एक 2 टायमाचं 8 लिटर दूध भराले, 8 दिवस झाले येऊन. 8 लिटर दूध भरत. हा, 8 लिटर दूध भरताय. म्हणजे ही सगळ्यात देखणी वस्तू. हे आता एवढ्या पंढरपुरी म्हशी सांभाळता, यांचं डेली रुटीन सोलापूर सिटीत परवडत आहे का तुम्हाला दुधाचं? काय सांग? नाही परवडणार का आता.
करायचं म्हणून करायचं, दुसरीकडे कुठं जाणार आहेस का? म्हणजे ही रेडी काय करू नाही समोरची ही पण येली परवा. परवा येईल काय? हो. बर बर बर. आता हिचं काय दूध निघतंय ह्याला पहिला? पहिला रोजचा ह्याला एक 8 लिटर भरताय आता. 8 लिटर दात लावलाय का हिने? हे दात लावली ना अजून. दात लावला नाही अजून. आता ती रेडी लावलाय का ते रेडी लावले. ती रेडी लावली. हा. ही म्हैस आपल्यापासली जुनी म्हैस. हा हे जुनी म्हैस. बर बर. काय दूध निघलं हिचं? ह्याला एक 12, 13, 14 लिटर पर्यंत निघलं. 14 लिटर दूध निघलं. उडा ना. हा जरा मार, जरा अंगावर येते. अंगावर येते. पंढरपुरी म्हशी काय भानगड हो एवढ्या मारायला पळायला अंगावर काय भानगड? काय सण होत नाही. नवीन माणसाला सण एवढी येत नाही. सण होत नाही यांना. बर बर बर. यांना सण होत नाही असं माणसं वगैरे. हा नवीन माणसाला जवळ येऊ देत नाही, येऊ देत नाही. बर 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 बर. हम्म. हे आता दुसरी पलीकडली म्हैस घ्या समोर. तिचं पोलादली. नाव काय ही मारती ती म्हैस? उडान आहे. उडान नाव आहे. हा. बर बर बर. पोलादले. तिचं नाव काय आहे? पोलाद. पोलाद. बर ही घरचीच का आपल्या? ही घरचीच घरचीची. घरचीच म्हैस आहे. हो. बर बर बर. ही आता काय करू नये? हे येऊन एक 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. हो. बर. आता दूध एक 7 लिटर चालू आहे. 7 लिटर दूध आहे. हो. तुमच्याकडे सरास म्हशी हातावरच घेतल्या? हातावरच आहे, एकाला बी वासरू तुमच्याकडे नाही. वासरू नसते ती. नसते नसते. म्हणजे दूध आता दुधाचं काय रेट बसते सोलापुरात? काय सांगचाल परिस्थिती दुधाची? दुधाचं बरंच रेट आहे, 100 रुपये पर्यंत आहे. बर बर. 100 रुपये पर्यंत दूध जाते म्हणून. आता ही पंढरपुरी म्हैस तुम्ही तुमच्याकडे आता बरेच पहिल्यापासून आहेत. हो. आतापर्यंत दूध तुमच्याकडे कुठल्या म्हशींचे आता सगळ्यात दिलं? खाऊ घालण्यावर आहे, खाऊ घाल तसं दूध निघते. खाऊ घालील तसं हा म्हणजे खाणं दूध खूप काढायचंच आपल्याच हातात आहे. हा, 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 हा. दूध काढणंच आपल्या हातात आहे. आणि ह्याच्या आईला जास्त आहे. ती ज्याला दूध हा जास्त होतं. 12-13 लिटर दूध होतं दूध जायला. ज्याला हा आहे, निघणार हो, निघणार. हो, बरं, बरं. म्हणजे खानदान रक्ताचा गुण खूप महत्वाचा हो. दुधाची बडलाईन Guarantee, हा. म्हणजे ज्या पद्धतीने आईनं दिलं त्या पद्धतीनं ही रेडी पण रेडी 100% दूध देणार. आता रेडीचा चेहरा बघू शकताय, रूप बघू शकताय. एवढ्या कमी वयात असणारी रेडी अगदी कशी मालकानं सांभाळली आणि गवळ पण ज्यादा आहे. हा हे असं गवळ पण पिंडीचा भाव वाढलाय, कसं आहे, आंब्याचा भाव, गवळ पण पेरेचा सांगत वाढलाय, असताना वैरणचं. पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्यच आहे ही. हा हो. गवळ पण आता ही अजून रेडी म्हणजे तुमचं एवढं प्रेम हिला किती जरी पैसे लावलं तर देणार नाही नाही आता. देणार नाही. हा हा. बरं बरं की एखादी वस्तू चुकूनच अशी निर्माण होती हो. आणि तुमच्यासारख्या सुद्धा पैसे पण चुकूनच होती निर्माण. हा तुमच्याकडे बऱ्याच म्हशी दिवसानंतर अशी वस्तू जन्माला येते. हा? हो ना, हो ना. बरोबर. मग आता मला काय म्हणायचं आहे की तुम्ही आज एवढे दिवस झालं म्हशी क्षेत्रात काम करताय, तुम्हाला पंढरपुरी म्हशीचा आज तुमच्या गोट्यावरून काही म्हशी विकल्या का? विकले की भरपूर काय विकले. किमतीपर्यंत विकल्या? काय काय 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये पर्यंत विकले. ₹2,00,000 विकल्या. आणि तुम्ही जे सगर भरता कुठल्या सगरला मशीन येत आहे? आपल्या इथं सोलापूर नाही नेत असं. सगर असते, हा परत इकडं म्हणजे बरेच असते. हो हो सगळं बऱ्याच भरपूर ठिकाणी. असतं. कुठं आपल्या इकडे सगरला आपण कधी नेत होतो अगोदर आजोबा? हा नेत होती की मोदी, फॉरेस्ट, हा, हा. सिव्हिल असं नेत होते. आता जरा मणक्याचा त्रास असल्यामुळं मी गुरु आता सोडत हे नाही कुठं. तुम्हाला आता एवढ्या शिटीत सांभाळत आहे परवडत आहे का? नाही परवडत. लोक परवडत नाही ती म्हणते. पेंड महाग आहे, वैरण महाग आहे, कडबा महाग आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या विकत गोष्टी महाग आहे. सगळ्या गोष्टी घालताय. हे सगळ्या गोष्टी विकत घालून पिंडीचं रेट आता किलोच्या याला 2,000. 2,000 रुपये म्हणले तर काय भाव बसते ते? 2,000. 60 रुपये किलो बसती. 60 रुपये पर्यंत आहे. कडब्याचा भाव 50,000 आहे. 40, 45, 50,000 आहे. बरोबर. आता मग तुम्ही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे रेडा फेडा आहे का घरी? काय कुठला रेडा धावतोय मसराशीला तसं काय आहे का तुमचं? एक आहे सांभाळलेला बारका आहे आता. ह्याचा भाऊच आहे. रेडीचा हा भाव आहे. तुपांचा भाऊच आहे. तुपांचा भाऊच आहे. असं आहे हो. काय? आता खरं तर आहेर गवळी मालक तुम्ही अचानक आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिली. तर पंढरपुरी तुम्ही जातीवंत म्हशी सांभाळताय, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि चुकून चांगल्या वस्तू खरं तर चुकून चांगल्या माणसाच्याच दारात जन्माला येतात. तशी तुमच्याकडे एक चांगली वस्तू आली आहे आणि त्यामुळे तुमचं सुद्धा नाव आज महाराष्ट्रात होतंय. खरं तर आपली सारखी ही जातीवंत रेडी जन्माला यायला काय तर तुमची ही बहीण भाऊ आहे ती. हा. बरं बरं बरं. तुपाट. अरे अरे हा 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 तुपाट. म्हणजे तिचं उभारणं बघा, बघणं बघा, रूप बघा, म्हणजे असं रूपाची खान असतं. वो बता रे हे असणारी परत पिशवी वर कर नसता. ही ही टिक्की काय करू नये आपल्या बसली ही पण मध्ये इली आहे. मध्ये इली. हा बरं बरं बरं. मध्ये इली आहे ते पण. हा हा हा. त्याला एक 8 लिटर दूध आहे. त्याला बी दूध भरपूर निघालं. खाऊ घालेल तसं दूध निघालं. खाऊ घालेल तसं दूध. हम्म. इकडे जा, इकडे येऊ.
आता पंढरपुरी म्हशी आज सांभाळत असताना काय एक अनुभव काय सांगचाल म्हशीच्या आज पुढं आज तुम्ही एवढे दिवस झालं सांभाळताय पंढरपुरी म्हशी सांभाळताना अडचणी काय काय येते त्या आता अडचणी येतात वैरण महाग आहे अमून महाग आहे हा हा जरा एवढी आमची सूचना सरकार सरकारपर्यंत पोहोचवल्याचा तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. असू द्या की ऐकत असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून काय आहे, सरकारकडून लोकांचा रेट दुधाचा अजून वाढायला पाहिजे. हो 100% दुधाचा रेट अजून वाढला पाहिजे ना. आमनाचा रेट कंट्रोल मध्ये व्हायला पाहिजे. आमून महाग झालं आमून- स्वस्त झालंय अमून स्वस्त झाले महाग झाले दूध स्वस्त त्या हिशोबानं परवडत जुळले नाही. हिशोब. हिशोब जुळी नाही. की फक्त नाद आहे नादा करायचं. म्हणून करायचे बरं 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 नादासाठी हा. नादासाठी. ओके धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वादळवाट 5577 या चॅनलवर धन्यवाद. मुलाखत दिली. खरंच आपलं कौतुक आहे. अशा जातीवंत म्हशी सांभाळताय जातीवंत म्हशी सांभाळणाऱ्या माणसाला खरंच अशा वस्तू सुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि वस्तू परत तुमची महाराष्ट्रात या म्हशीमुळं या वस्तूमुळंच ओळख होते आणि त्या वस्तू तुमच्याकडे आहेत. खरं तर तुमच्याकडे म्हशी नसते तर आमची आणि तुमची गाठ पडली भेट नाही. झाली नसते होय. तुमच्याकडे चांगली वस्तू आहे म्हणून आपण बघायला आलो आणि अशी वस्तू देखणी अति सुंदर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे गवळी मालकाच्या इथं. असंच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी समर्थाचा सिद्धिरामेश्वराचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहावा आणि पंढरपुरी म्हशीत आपली भरभराट व्हावी. अजून चांगल्या जातीच्या पैदाशी आपल्याकडून निर्माण व्हाव्या हीच आमची वादळ वाटत करून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बाहेर धन्यवाद. धन्यवाद. तिकडं वाचा. आमनं महाग आहे किती महाग आहे. Alright.